students, welcome to our YouTube channel. Today we are going to see about 10th new reader syllabus overview. As we all know that recently Maharashtra government has redone and renewed the 10th syllabus. So today we are going to see about that. आज आपल्याला बघायचं आहे की आताच नुकतंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने सिलेबस मध्ये काही बदल केलेले आहेत. सिलेबस मध्ये झालेले बदल आणि त्या अनुषंगाने करायचा अभ्यास याच्याबद्दल आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. तर नेमकं बदल काय झालेले हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे, कारण आपल्याला मोजका वेळ कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला अभ्यास कसा करायचा याच्यासाठी आपल्याला काय कट झालं हे नक्की आपल्याला माहिती पाहिजे. तर ते आज संक्षिप्त याच्यामध्ये आपण बघूया नेमकं कट काय झालेलं आहे, कॅन्सल काय झालेलं आहे, रद्द काय झालेलं आहे. तर डिटेल मध्ये ती एक मोठी पीडीएफ भेटते तुम्हाला, इझिली अवेलेबल होऊन जाईल. ते आपण ग्रुपवरती पण टाकू, तुम्ही डिटेल मध्ये त्याच्यात बघा. आज आपल्याला फक्त एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे की आज काय एक्झॅक्टली कट झालेलं, आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही. तर काय करायचं नाही याच्यासाठी पहिले इंग्लिश मध्ये सांगतो. डू यू नो हा वाला एक बिट असतो. डू यू नो असे करून एक बॉक्सेस दिलेले आहे आपल्याला सिलेबस मध्ये. प्रत्येक पेजेस वरती जर धडा सुरू झाला तर एक तर राईट कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला असे बॉक्सेस दिलेले असतात. त्या बॉक्स मध्ये लिहिलेलं असतं डू यू नो, आणि डू यू नो मध्ये एक एक्स्ट्रा माहिती दिलेली असते आपल्याला. तर तो वाला पेज काय झालेला आहे, रद्द झालेला आहे पूर्ण धड्यासाठी. 20च्या 20 आता 10th न्यू सिलेबस आपण सायन्स बद्दल बघतोय, तर फक्त सायन्स 1 आलं का याच्यामध्ये नाही, तर सायन्स 1 पण आलं आणि सायन्स 2 पण आलं. दोन्हीच्या दोन्ही काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. कशा, डू यू नो. दुसरा असणार आहे ऑलवेज रिमेंबर. ऑलवेज रिमेंबर हा वाला देखील एक बीट असतो. ऑलवेज रिमेंबर म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा. हे असे काही बॉक्सेस आहेत. परत याच्यामध्ये एक माहिती दिलेली असते त्या टॉपिकला अनुसरून जो आपण शिकतोय ते देखील रद्द झालेला आहे. डू यू नोला मराठीत आपण म्हणतो तुम्हाला माहित आहे का. तुम्हाला माहित आहे का हा वाला बीट देखील काय झालेला आहे, रद्द झालेला आहे. तिसरा एक बीट असतो, तुम्हाला काही सायंटिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. सायंटिस्ट बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली असते. बॉक्स एखादा जर संशोधन आपण एखादा बीट शिकतोय तर तो नेमका कोणी इन्व्हेंट केलेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचे योगदान आहे, तर ती जी माहिती दिलेली राहायची तर ती आपल्याला अभ्यास करायची नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे शासनाने काय केलेलं, रद्द केलेलं आहे. सायंटिस्ट बद्दलची माहिती, शास्त्रज्ञांबद्दलची माहिती हे असं कॅन्सल झालेलं आहे. आणि खूप महत्वाचा बदल असा पार्ट 1च्या बाबतीत जर बघायचा झाला तर न्यूमरिकल्सची संख्या कमी झालेली आहे. न्यूमरिकल्सची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. कमी म्हणजे काय, पूर्ण कॅन्सल झालेले आहेत का नाही. जर एखाद्या बीट मध्ये 4 न्यूमरिकल असतील, एखाद्या चॅप्टर मध्ये किती न्यूमरिकल आहेत, 4, तर ते 4च्या 4 येणार आहे का आपल्याला, नाही, तर ते अर्धे येणार. म्हणजे किती येणार, 2 येणार. जर एखाद्याच्यामध्ये 4 न्यूमरिकल तिथं 2 येणार, एखाद्याच्यामध्ये 3 आहे, म्हणजे त्यांची संख्या काय झालेली, कमी झालेली आहे. आणि मोस्टली सगळे न्यूमरिकल जे असणार आहे आपल्याला ते सॉल्व्ड असणार आहे. सॉल्व्ड म्हणजे सोडवलेले. पुस्तकातच सोडवलेले गणित आपल्याला काही दिलेले आहेत, न्यूमरिकल दिलेले आहेत, जे की आपण ऑलरेडी काय केलेले, सोडवलेले, बुक मध्ये सोडवून दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी अर्धेच न्यूमरिकल येणार. एक्सरसाइज मधले न्यूमरिकल यायची शक्यता फार कमी आहे. पार्ट 2च्या बाबतीत बघायचं झालं तर त्याच्यामध्ये काही असे फ्लो चार्ट दिलेले असतात. पार्ट 2च्या बाबतीत फ्लो चार्ट दिलेले असतात. इन्फॉर्मेशन काही फ्लो चार्ट दिलेले, काही डायग्राम्स दिलेले आहेत, या देखील काय झालेल्या आहे, काही प्रमाणामध्ये कॅन्सल झालेल्या आहे. जसं जसं आपण तो चॅप्टर शिकायला सुरू करू, तो चॅप्टर सुरू असताना काय येणार काय नाही येणार आपल्याला बघायचं तर आहेच. पण ओव्हरऑल सायन्स मध्ये जास्त काही बदल झालेले नाहीच. डू यू नो, ऑलवेज रिमेंबर आणि सायंटिस्ट बद्दलची माहिती आधीही होती आणि त्याला किती मुलं राहिले त्याचं तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. मनात एक पक्क ठेवायचं की आपल्याला सायन्सचा पूर्ण अभ्यासच करायचा आहे. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय येणार आणि काय येणार नाही हे आपल्याला इथं दिसतंय, पण आपल्याला एक स्टुडंट म्हणून प्रगल्भ बनण्यासाठी सायन्सचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. हलगर्जीपणा करायचा नाही, खुश व्हायचं नाही की 25% सिलेबस कट झाला म्हणजे आपल्याला आता सोपं जाईल सगळं. ते परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तेव्हा बघितलं जाईल, पण आपल्याला सायन्सचा अभ्यास मात्र पूर्ण करायचा आहे. एकही बीट आपल्याला सोडायचा नाहीये. तर आपण हे व्यवस्थितरित्या अनालिसिस करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील आणि आपल्या ग्रुपवरती देखील
तुम्हाला सगळ्यांना एक पीडीएफ आहे त्याच्यामध्ये हे डिटेल माहिती दिलेली ती पीडीएफ टाकल्या जाईल, ती सुद्धा एकदा तुम्ही बघा आणि चॅप्टर सुरू झाल्यावरती काय येणार आणि काय येणार आपण ते बघणारच आहोत. तर आता स्टुडंट्स आपला चॅप्टर नंबर 3 पार्ट 1 सायन्स झालेलाच आहे, सगळे लेक्चर्स तुम्ही बघितलेले असतीलच. आजपासून आपण ग्रॅव्हिटेशन सायन्स पार्ट 1 चा पहिला चॅप्टर म्हणजेच ग्रॅव्हिटेशन पासून सुरुवात करत आहोत. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. तर या चॅप्टरकडे जाण्याआधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलेलो आहे. ती गोष्ट काय? सगळ्यात पहिला प्रश्न, ग्रॅव्हिटीचा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा या पूर्ण शब्दाचा शोध कोणी लावला? हा सायन्स मध्ये शब्द कधी आला, कोणी लावला? कोण आहे त्याचं उत्तर काय? उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन. ही थेअरी आहे, प्रत्येकाने बघितलेलीच असं. तुमच्या पेजवरती फर्स्ट पेजवरती देखील थोडी थेअरी दिलेली आहे. काय थेअरी होती बेसिकली? की आयझॅक न्यूटन हे एका गार्डन मध्ये बसलेले होते आणि गार्डन मध्ये बसलेले असताना ते एका ऍपलच्या झाडाखाली बसलेले, ऍपल म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली ते बसलेले असताना ते रेस्ट घेत होते. आणि रेस्ट घेत असताना त्या ठिकाणी एक ऍपल म्हणजे सफरचंद त्यांच्या कुठं पडलं? डोक्यावरती पडलं. आणि डोक्यावरती पडल्यानंतर काय केलं? ते तिने खाऊन टाकलं का? खाल्लं का? शिवाय तिला त्यांनी कोणी मारून फेकलं नाही. त्यांनी तिथं सायंटिफिक वेने विचार केला की नेमकं हे ऍपल खाली का बरं आलं, खाली का बरं पडलं? झाडाला असलेलं ऍपल हे खाली का आलं? हा पहिला प्रश्न त्यांच्या डोक्यात आला आणि इथूनच ग्रॅव्हिटी बद्दलच्या शोधाला त्यांनी काहीतरी सुरुवात केली असं समजल्या जातं. नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? ऍपल झाडावरून पडलं तर ते डाव्या साईडला जाऊ शकत होतं, ते उजव्या साईडला जाऊ शकत होतं, ते वरती जाऊ शकत होतं, पण ते कुठं आलं? खाली आलं. मग ते खाली आलं का? खाली आलं की त्याला कोणी खाली आलं याचं कारण काय होतं? तर ग्रॅव्हिटी. कशामुळे खाली आलं? ते ग्रॅव्हिटी. आपल्याला एक माहिती, वरती फेकलेली प्रत्येक वस्तू कुठे येते? खाली येते. कशामुळे येते? ग्रॅव्हिटीमुळे येते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन यांनी. पण आज आपण थोडं वेगळं शिकणार आहे. ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसताना दोन्ही शब्द सारखे दिसत आहे, पण सारखे नाहीये. ग्रॅव्हिटी वेगळी आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हे देखील वेगळं. दोन्ही गोष्टी काय थोड्याशा वेगळ्या आहेत. ग्रॅव्हिटी आपण ज्यावेळेला फक्त ग्रॅव्हिटी हा शब्द घेतो त्यावेळेला आपण स्पेसिफिकली फक्त कोणाबद्दल बोलतोय? आपण बोलतोय फक्त अर्थ बद्दल. कोणाबद्दल बोलतोय? अर्थ बद्दल. When we are talking about gravity, then it centrally focused on Earth. It is basically focused on Earth. It is the force. It is the force exerted by Earth on the specific object near on it. त्याच्या जवळ असलेला एखादा ऑब्जेक्ट म्हणजे की आपण अर्थ वरती सगळ्यात जवळ आपण वरती गेलो, खाली आलो. आपण कशामुळे खाली आलो? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे खाली आलो. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही टोटली वेगळी कन्सेप्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही पूर्ण एक वेगळी कन्सेप्ट आहे. दोन कोणतेही ऑब्जेक्ट युनिवर्स मध्ये असलेले, युनिवर्स म्हणजे पूर्ण हे युनिवर्स आलं, या युनिवर्स मधील कोणतेही दोन जे ऑब्जेक्ट आहे याच्या दोघांमधील असलेली फोर्स म्हणजे कोणती? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या पेनाला टोपण लावलेलं आहे. पेनाला काय लावलेलं आहे? टोपण लावले. या दोघांमध्ये काय आले? आता दोन ऑब्जेक्ट युनिवर्सचाच भाग आहे, युनिवर्सचा भाग आहे, तर दोघांमध्ये जी फोर्स आहे ती कोणती फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथून वरतून वस्तू खाली पडतीये आणि खाली एखादा दुसरा ऑब्जेक्ट आहे, अर्थला स्पेसिफिक नाहीये, तर या स्टूल पासून या खालच्या एका डेस्क पर्यंतचा जो भाग आहे हा काय झाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे इट इज द फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू बॉडीज इन द युनिवर्स. एका प्रॉपर मॅनर मध्ये जर दोघांचा डिफरन्स मेन्शन करायचा, सायंटिफिक वेने डिफरन्स मेन्शन करायचा, तो कसा करणार? इट इज दी फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू बॉडीज इन द युनिवर्स. कोणत्याही युनिवर्स मध्ये कोणत्याही दोन बॉडीज, कोणत्याही दोन वस्तू ऑब्जेक्ट मधील जी फोर्स आहे, दोघांमधील जी फोर्स आहे ती कोणती झाली? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण ग्रॅव्हिटी ज्यावेळेला फक्त ग्रॅव्हिटी म्हणतो तर ते आपण स्पेसिफिकली कोणाबद्दल बोलतोय? अर्थ. इट इज द फोर्स अप्लाइड बाय अर्थ. अर्थने अप्लाय केलेली फोर्स. कोणामध्ये अप्लाय केलेली? दी स्पेसिफिक ऑब्जेक्ट प्रेझेंट नियर इट. जो काही ऑब्जेक्ट तिथे प्रेझेंट असेल, सपोज पेन आहे, वरती फेकला, कोणामुळे खाली आला? तो अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे खाली आला. दुसरा ऑब्जेक्ट होता का काही? हा पेन आता वरती फेकला, खाली आला, खाली कोणी ओढलं? त्याला अर्थच्या ग्रॅव्हिटीने ओढलं. म्हणजे अर्थने अप्लाय केलेली फोर्स त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटी. आणि कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जी युनिवर्स मध्ये जे प्रेझेंट आहे, कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जी फोर्स आहे त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजताय? कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधील फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अर्थने अप्लाय केलेली फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी. आय होप सोप्या भाषेत सांगितलंय, कळालंय प्रत्येकाला. आता याच्याशी रिलेटेड काही पुढचा बीट आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तर आय होप ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या लक्षात आलेले आहे. याच्याशी रिलेटेड एक बीट आपण 9वीला शिकलेलो होतो, चॅप्टर नंबर 1 मध्ये. लॉज ऑफ मोशन, टाइप्स ऑफ मोशन वगैरे हा वाला जो बीट होता त्याच्याशी रिलेटेड याच्या कन्सेप्ट आहे त्या पूर्णपणे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला लागू होतात. म्हणून
नववीशी रिलेटेड जे अभ्यास करायचा आहे पार्ट 1 चा ग्रॅव्हिटेशन आणि नववीचा पहिला जो धडा आहे तो दोघांना मिक्स करून आपल्याला स्टडी करायची. तर या चॅप्टरला अनुसरून आपल्याला मेन काय कन्सेप्ट यायला हव्या, काय आपण शिकलोय नववीला, हे ऑलरेडी नववीला झालेलं आहे, हे डिटेल मध्ये एक्सप्लेन मी करणार नाही. नववीला आपण शिकलेलो आहे. नववीच्या याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क साठी आणि काय गोष्टी तुम्हाला रिवाइज करायच्या, रीड करायच्या त्या आज आपण बघू. सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचं फोर्स आणि मोशन. फोर्स अँड मोशन या दोघांमधील डेफिनेशन, दोघांचे कन्सेप्ट, दोघांचे एसआय युनिट आपल्याला बघायचे. दुसरं आपल्याला बघायचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि थर्ड आपल्याला बघायचं आहे मास आणि वेट. मास अँड वेट. सो हे लेक्चर बघत असताना सायमल्टेनियसली तुम्हाला नववीचा अभ्यास पण करायचा आहे. नववीच्या याच्यातून फोर्स आणि मोशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, मास आणि वेट या कन्सेप्ट आहेत. त्या 7वीला आपण शिकलोय, 8वीला शिकलोय, 9वीला शिकलेलो आहे. त्याच थोड्याशा आपल्याला या चॅप्टर मध्ये कामाला यायला हव्या. लगेच 9वीचं पुस्तक काढायचं आणि वाचायला लागायचं. आणि होमवर्क मध्ये फोर्सची डेफिनेशन काय काय अभ्यास करताना सिस्टमॅटिक अभ्यास कसा करायचा फिजिक्सचा पहिले. तर याच्यामध्ये काय आलं पाहिजे, कोणताही फिजिक्सचा अभ्यास करताना जनरल रूल लक्षात ठेवायचा. फोर्स बद्दल तुम्ही शिकताय, फोर्स सगळ्यात पहिले त्याची डेफिनेशन तुम्हाला येणार पार्ट 1. दुसरं त्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल देता आलं पाहिजे. तिसरं त्याचं तुम्हाला एसआय युनिट माहिती पाहिजे. बस हे 3 वे मध्ये जर तुम्ही कोणत्याही कन्सेप्टचा अभ्यास केला, डेफिनेशन मध्ये कन्सेप्ट क्लिअर होते. कन्सेप्ट आणखी एलॅबोरेट करायसाठी, एक्सप्लेन करण्यासाठी तुम्ही एक एक्झाम्पल देऊ शकता. आणि तिसरं त्याचं एसआय युनिट. एवढा जरी तुम्ही बेसिक अभ्यास केला तरी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तर तुम्हाला होमवर्क मध्ये आजच करायचं एवढ्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यांची डेफिनेशन, एक्झाम्पल आणि एसआय युनिट या 3 गोष्टी व्यवस्थित सिस्टमॅटिक वे चार्ट मध्ये मेन्शन करायच्या आहेत. कळलंय? आता आपण नेक्स्ट फील्डला सुरुवात करूया जो की आतापर्यंत तुम्ही बघितलेला नाहीये. थोडासा नवीन फील्ड आहे पण एकदम सोपा आहे. तर एक पुढचा इम्पॉर्टंट फील्ड जो की आपल्याला नवीन सिलेबस मध्ये कट केलेला, नवीन रिडक्शन मध्ये आलेले, आपण सांगितलं की ट्राय दिस यू नो हे करायचं नाहीये. पण आपण एक कन्सेप्ट लगेच क्लिअर करू शॉर्टकट मध्ये की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. नवीन सिलेबस मध्ये येणार नाहीये तरी देखील आपल्याला बघायचंय. सेंट्रिपिटल फोर्सचा सोप्या भाषेतील अर्थ म्हणजे इट इज अ सेंटर सिकिंग फोर्स. सेंटर सिकिंग फोर्स म्हणजे काय अर्थ काय? सेंटर सिकिंग फोर्स म्हणजे ज्या फोर्सचं पूर्ण जे सेंटर आहे, फोर्स जिथून जनरेट होती सगळ्याचं सगळं कुठून ओरिजिनेट होते त्याच्या सेंटर पासून. एक ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये केलेली आपण सेंटर बघितलेली, तो माणूस असं गोफन फिरवतो. गोफन फिरवतोय, फोर्स कुठून ऍक्ट होती? सेंटर पासून. हात आपला सेंटरलाच होतो. गोफन जे फिरतंय असं गोल, ते गोल फिरतंय. का गोल फिरतंय? कारण त्याच्यावरती ऍक्ट केलेली फोर्स कुठून अप्लाय केलेली आपण त्याच्या सेंटरवरून. कुठून अप्लाय केलेली आहे? सेंटर वरून. ती जी फोर्स आहे तिला काय म्हणणार आपण? सेंट्रिपिटल फोर्स. कोणती गोल वस्तू आपण फिरवतो त्यावेळेला त्या फोर्स अप्लाय करायचं जे डायरेक्शन असतं, जी फोर्स कुठून जनरेट होती ती कुठून असते? आपली सेंटर पासून. तुम्ही फॅनचं उदाहरण घेऊ शकता. फॅनचं एक एक्झाम्पल, रोटेट होत आहे त्याचे पाते, ते कसे होत आहेत? गोल. पण ती फोर्स कुठून अप्लाय होती? मोटर कुठे आहे तिथं? मोटर जी आहे त्याच्या सेंटर पॉइंटला आहे. तर अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग अ सर्कल. एखादा ऑब्जेक्ट आहे तो कसा फिरतोय? गोल सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. त्याच्यावर ऍक्ट होणारी फोर्स इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि त्या फोर्सचं जे डायरेक्शन आहे कुठून डायरेक्ट होतीये ती डायरेक्शन म्हणजे काय? कुठून ती ऍक्ट होतीये ती होती त्याच्या सेंटर पासून. त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स किंवा काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स. पण मला एक सांगा, आता आपण फिरवतोय, गोल गोल फिरवतोय, माणूस आहे असं फिरवतोय फिरवतोय फिरवतोय, एक दगड बांधलेला आहे सपोज याला, सेंटर पासून सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला कळायला सेंटर सिकिंग, सेंटर पासून अप्लाय होती, एक गोल गोल फिरतोय, कोणती फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. पण ज्या वेळेला इथे फोर्स अप्लाय करून हा माणूस बंद करेल काय होईल? आता हा फिरवत नाही, अचानक फिरवत होतो, एका मिनिटात स्टॉप होतो का ते? फॅन आपण बंद केला एका मिनिटात स्टॉप होतो का? नाही, काही वेळासाठी तो फिरतो. तसं इथं देखील तुम्ही आता फिरवताय तर काही वेळासाठी ती फोर्स राहते. मग हा दगड कुठे जाईल? दगड खाली पडेल, उजवीकडे जाईल, डावीकडे जाईल, कुठं जाईल? हा दगड नेहमी याची व्हेलॉसिटी जी असते ती टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये असते. टँजेन्शियल डायरेक्शन, टँजेंट म्हणजे काय? स्पर्शिका. आता हे सर्कल आहे, सर्कलला स्पर्श करून जाणारी जी लाईन असते तिला आपण स्पर्शिका म्हणतो. तर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? टँजेंट. हा दगड हा टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये जाणार. म्हणजे याचं जर डायरेक्शन असं आहे तर तो आता इथून टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये असं जाणार. दगड आता ज्यावेळेला फोर्स अप्लाय करणं बंद करू असा हवेत
टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये काय होणार, मूव्ह होणार. तो रॅन्डमली खाली पडणार नाही, मागे जाणार नाही किंवा वर जाणार नाही. तो नेहमी कोणत्या डायरेक्शन मध्ये जाणार, टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये जाणार. हे देखील एक सेंट्रिपिटल फोर्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की फोर्स अप्लाय करणं आपण ज्यावेळेला बंद करतो, जो काही ऑब्जेक्ट आहे तो कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार, टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये काय होणार, मूव्ह होणार. कळालं सेंट्रिपिटल फोर्स. अतिशय सोपा बीट आहे. आजच्या लेक्चर मध्ये आज आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर सुरू केला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बेसिक बीट बघितला. त्यानंतर काही नववीच्या कन्सेप्ट बघितल्या आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतं हे आपण बघितलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड होमवर्क, सेंट्रिपिटल फोर्सची पूर्ण डेफिनेशन तुम्हाला लिहायची. नववीचा जो बीट सांगितला ते तुम्हाला पूर्ण लिहायचं आणि ग्रुप वरती मी 2 फोटो टाकणार आहे. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्याबद्दल डिटेल मध्ये तुम्हाला डिफरन्स आहे 6 ते 7 पॉइंट, तो देखील तुम्हाला लगेच कंप्लीट करायचा आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथं थांबूया. थँक्यू.